नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। आजचा नवीन विषय, नवीन व्हिडिओ आपल्याला सांगायचं एक विशिष्ट प्रकारचं सांगायचं म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो। व्हिडिओ तुमच्यासाठी चांगला काय आहे ना, सरकार अनुदान देऊन राहिलं प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान आहे की आपला जेवढं क्षेत्र असन, आपलं जेवढं शेत असन त्या आपल्या शेतीला कंपाऊंड करून घ्या, कुंपण मारून घ्या, कुंपण बसवून घ्या। आणि भरपूरसे शेतकरी करून बी राहिले, तसं कुंपण बसवून बी घेऊन राहिलेत। सरकार सबसिडी देऊन राहिले, अनुदान देऊन राहिले, म्हणून सगळे शेतकऱ्याची लगबग आहे। प्रत्येक जण ॲप्लिकेशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अर्ज भरून राहिले आणि आपापले अर्ज मंजूर करून घेऊन राहिले। अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याला ते कुंपण भेटून पण राहिले। पण आमची एकच आग्रहाची विनंती आहे, प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं कंपाऊंड वॉल कंपाऊंड सँक्शन झालं त्याला प्रत्येकाला सांगणं आहे, मित्रांनो आपल्याला सरकारनं दिलं कंपाऊंड, पण कृपा करून आपल्या शेताला, आपल्या वावराला, आपलं जे बी क्षेत्र असेल त्या क्षेत्राला ते तारेचं कंपाऊंड लावू नका। हात जोडून एकदा विनंती आहे, तारेचं नका लावू। ज्याला काटे असतात ते सगळे कंपाऊंड तारेचेच आहे, आपल्याला माहिती आहे। पण जे जाळीदार आहे चोपड्या ताराचं, आपल्या शेताला आपण कंपाऊंड करू राहिलो, हे कंपाऊंड कशासाठी करू राहिलो? आपल्याला जंगली प्राण्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून लावू राहिलो ना। तर आपल्या पिकाचं आपल्याला फक्त संरक्षणाचंच घेणं देणं आहे, आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाही की आपल्याला कंपाऊंड कुठल्या प्रकारचं करायचंय। पण मग एक म्हणणं आहे की तारेचं, काटेरी तारेचं वॉल कंपाऊंड आपल्या शेतीला करू नका। काय आहे ना, त्याच्यामध्ये हे सगळे मुके प्राणी असतात, यायला काही अक्कल नसते, यायला काही डोकं नसतं, यायला काही बुद्धी नसती जेवढी आपल्याजवळ आहे। हे काय असतंय, कधी कधी यायची टक्कर लागली कुंपणाकडे जाते। हरणाचे किती ठिकाणी असं झालंय की हरणाचे मुंडके त्या वाल कुंपणाच्या त्या इतकले सुटेल असते, बोगी आपल्याला तारा वडील असते, तुम्ही अँगलला 4-4, 5-5 तारा लावता तुम्ही, त्याच्यात हरणाचे शिंग गुतेलेत, माग घेता नाही आले त्याच्यातून, त्याला काटे टोचलेले, किती रोयाच्या टकरी पाहिल्या, रोयाच्या एकमेकाला हुंदाड्या मारणं पाहिल्या, त्याच्या हुंदाड्या त्या डायरेक्ट कुंपणावर जायले आणि ते रोई सुद्धा असे चराचर चिरेलेत। वानर त्याच्यातून जातात खरी सोयीनं, पण बाहेर यायच्या टायमाला मालकानं जर आवाज दिला का कुतडे यू 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 म्हणलं, कुतडे जर भुकले तर वानर सुद्धा त्या जाळीतून चटकन सटकायचा प्रयत्न करतात आणि जिथं नाही तिथं कापल्या जाते, चिरल्या जाते, कारण ते कुंपणच काटेरी असते। तर आमची एवढीच फक्त तुमच्या पुढे मागणी आहे, सांगणं आहे, विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात फक्त येऊ नये बा जंगली जनावर, म्हणून आपण आपल्यासाठी कुंपण करायचं असेल तर ते चोपड्या ताराचं करा। जाळी असते, आपण घराला कुठंतरी जाळी मारतो पहा, ती जाळी, त्या जाळीचं कुंपण करा। चोपडा असते चांगलं 5-6 फुटाचं करा, जनावराला आज जाता बी नाही आलं पाहिजे आणि किती त्याच्या टकरी लागल्या तरी त्याला तिथं येता बी नाही आलं पाहिजे, आणि घासले बी तरी ते चोपडा असल्यामुळं कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही। त्याच्यामध्ये वानराला बी जाता येत नाही, त्याच्यामध्ये रोयाला जाता येत नाही, त्याच्यामध्ये हरणालाही जाता येत नाही, त्याच्यामध्ये खोकड्यालाही जाता येत नाही, त्याच्यामध्ये कोल्यालाही जाता येत नाही, त्याच्यामध्ये लांडग्यालाही जाता येत नाही। त्याच्यामध्ये त्या ताराच्या इनलेल्या इतकुल्या अशा जाग्यातून कोणत्याच प्राण्याला आज जाता येत नाही। त्याच्यामुळं शक्यतोवर आपण त्याच प्रकारचं कुंपण लावा। हे जे अँगलला आपण 4 पदर लावतो ना काटेरी ताराचे, हे काटेरी ताराचे 4 पदर जर लावले गेले तर त्याच्यातून भरपूर हानी होती। आपल्याला थोडा जर काटा टोचला तर आपण दवाखान्यात जातो, पण ह्या प्राण्याचं काय की त्या जाळ्यामध्ये त्या 4 तारा जे असतात त्याच्यामध्ये कितीक त्या काट्यामुळे कितीक प्राण्याला इजा पोहोचलेली आहे।
त्या इजेत जखमा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये किडे पडलेले आहेत आणि प्राणी बावळलेले आहेत, मेलेले आहेत. त्याच्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे की शक्यतोवर कुंपण लावायचंय चोपडच लावा, काट्याचं कुंपण लावू नका. ते तुमच्यासाठी बी घातकी आहे, प्राण्यासाठी बी घातकी आहे. तुमच्या शेतीमध्ये सगळे प्राणी चोर आहेत असं नाही, माणसं बी काही चोर आहेत. तुमच्या काही चोऱ्या माणसं सुद्धा करायला जातात. ते तारवर केला की माणूस आतमध्ये जातो, मग तुमचं कुंपण करून फायदा काय? त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट ते अशा एवढ्या असते पा जाळ्या, अशा जाळ्या, त्या जाळीचं ताराचं कुंपण लावा. सगळ्याला तुमचं राखण बी होईल, कोणाला इजा बी पोहोचणार नाही. ठीक आहे मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं म्हणून व्हिडिओ आणला. कसा वाटला एकदा लाईक करा, कमेंट करा. मात्र मित्राला पण हे शेअर करून द्या, त्याला बी समजायला पाहिजे की आपल्याला कंपाऊंड करायचं तर कुठल्या जाळीचं करायचंय हे मित्राला बी एकदा सांगा.